नमस्कार मंडळी, मंथन संवादमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण वर्षभर किती सण साजरे करतो ना. दीपोत्सव, होळी, गणेशोत्सव, नववर्ष, सगळं काही उजेडात आणि रंगात हरवलेलं. पण थांबा एक क्षण, कधी विचार केला आहे का आपले सण आणि निसर्ग यांचं अतूट नातं कुठे आहे? कधी काळी हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज निसर्गाचं पूजन करायचे. ते सूर्याला नमस्कार करायचे, पावसाची गीतं गायचे आणि जमिनीला आई म्हणायचे. त्यांचं देव पण मंदिरात नव्हतं, ते होतं झाडांच्या सळसळीत, वाऱ्याच्या कुजबुजेत आणि मातीच्या सुगंधात. पण आज आपले सण प्रकाशात झगमगत आहेत, आवाजात हरवले आहेत. पण त्या आभाळाशी जोडलेल्या प्रकाशाचा अर्थ आपण विसरलो आहोत. आणि तरीसुद्धा आपल्या भारताच्या ईशान्येकडे मेघालयाच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये एक जमात आहे, गारो जमात, जी अजूनही ती प्राचीन परंपरा जिवंत ठेवतात. जिथे सण म्हणजे फक्त उत्सव नाही, तर निसर्गाशी संवाद आहे. हो, हा सण म्हणजे वांगला उत्सव, निसर्गाचं वंदन आणि आनंदाचं नृत्य. गारो लोक मेघालयाच्या पश्चिम डोंगरात राहणारी एक प्राचीन आणि सुंदर जमात आहे. त्यांचा जीवनमार्ग खूप साधा पण खोल आहे. ते मानतात, आम्ही निसर्गाचे मालक नाही, आम्ही त्याचा एक भाग आहोत. त्यांचा पारंपरिक धर्म आहे सॉंगसारिक, निसर्ग पूजेला मानणारा, झाडं, नदी, आकाश आणि पृथ्वीला जिवंत मानणारा. शेत हे त्यांचं मंदिर आणि बियाणं ही त्यांची प्रार्थना. त्यांचं प्रत्येक पाऊल पृथ्वीशी, पावसाशी आणि सूर्याशी संवाद साधतो. वांगला उत्सव म्हणजे सलजोंग देवाचं आभार प्रदर्शन. सलजोंग, ज्याला ते मिसी सलजोंग म्हणतात, हा निसर्गातील फलप्रदतेचा आणि उदारतेचा आत्मा आहे. तो सूर्या इतका तेजस्वी नाही, पण सूर्या इतका दयाळू आहे. तो पिकांना वाढवतो, आकाशातून पाऊस आणतो आणि माणसांच्या श्रमाला फळ देतो. गारो लोक म्हणतात, सलजोंग आम्हाला अन्न देतो आणि आम्ही त्याला कृतज्ञतेने नृत्य देतो. मित्रांनो, वांगला म्हणजे फक्त नाचगाणी नाही बरं का, तो आहे एक आध्यात्मिक प्रवास. कल्पना करा, मेघालयाच्या हिरव्या टेकड्यांमध्ये कुशीत एक गारो गाव आहे. सकाळची धुके अजून झाडांवर टेकलेली, हवेच्या लहरींमध्ये भाताचा सुगंध आणि सगळं गाव एका सुंदर विधीची तयारी करतंय. सर्वात आधी पुढे येतात गावाचे नोकमा म्हणजेच ग्रामप्रमुख. त्यांच्या घरात आजची पहिली पूजा होणार आहे, ती सलजोंग देवतेसाठी. पहिल्या विधीला म्हणतात रुगाला. नोकमा आणि त्यांची पत्नी मातीच्या भांड्यात तांदळाची दारू, जिला चू म्हणतात, ताजा शिजवलेला भात आणि मांसाचा प्रसाद घेऊन बसतात. ते हात जोडून म्हणतात, देवा, तू आम्हाला भरभरून दिलंस, आता आम्ही तुला परत आनंद देतो. त्या क्षणी सगळं गाव शांत होतं, जणू देव आणि माणूस एका नजरेतून बोलून जातात. दुसरा विधी आहे सतत सोआ. आता पुढे सुरू होतं गावाचं शुद्धीकरण. लोक घराघरातून बाहेर येतात, धान्याचं पीठ आणि राख हातात घेतात आणि हवेत उधळतात, जणू जुनं सगळं विसरून टाकतात. गावभर गार वारा वाहतो, मुलं हसतात, वृद्ध लोक मंत्र पुटपुटतात आणि हवेत मिसळतो एक वेगळाच आनंद. हा क्षण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, शुद्ध मनाने आणि स्वच्छ विचारांनी. तिसरा टप्पा आहे दमागोतात. सकाळच्या शांततेत एक आवाज उठतो, ढोलाचा. 1, 2, 3 आणि मग 100 ढोल एकत्र येतात, जणू पृथ्वीचं हृदय धडकू लागलंय. हवेच्या लहरी हलतात, ढगांवरून प्रतिध्वनी परत येतात. तेव्हा कुणीतरी म्हणतं, पूर्वज आलेत, ते जागी झालेत. सगळं गाव नाचायला लागतं. पुरुष ढोल वाजवतात, स्त्रिया नाचतात आणि छोट्या मुलांचेही पाय तुरतुरतात. तो क्षण असा असतो जिथं काळ थांबतो आणि जीवन स्वतःच नाचू लागतं. आता येतो सणाचा सर्वात रंगतदार भाग, ज्याला म्हणतात 100 ढोलांचं नृत्य. डोंगराच्या कुशीत शेकडो पुरुष पारंपरिक लांब ढोल घेऊन उभे असतात. त्यांच्याबरोबर महिला रंगीत
डकमांड वस्त्र परिधान करून सुंदर पावलांनी लय धरतात। ढोलांच्या प्रत्येक ठोक्यास पावसाच्या थेंबासारखा आवाज येतो आणि स्त्रियांचं प्रत्येक पाऊल धान्याच्या लहरीसारखं हलकं। त्या नृत्याचा क्षण म्हणजे निसर्ग आणि मनुष्याचं एकरूप होणं। हे फक्त नृत्य नाही, ही आहे कृतज्ञतेची प्रार्थना। वांगला म्हणजे आनंदाचा सण नाही, तो आहे आभाराचा सण। तो शिकवतो निसर्गाचा आदर करा, एकमेकांशी एकता ठेवा आणि आपल्या भूमीशी नातं जपा। जमातीतल्या प्रत्येक पिढीला सांगितलं जातं आपली ओळख नृत्यात आहे, आपलं अस्तित्व ढोलाच्या ठोक्यात आहे। जेव्हा सगळं मिळून नाचतात तेव्हा वय, धर्म आणि भेद विसरले जातात। हा सण सांगतो एकत्र राहणं हे सर्वात मोठी उपासना आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, वांगला हा केवळ सण नाही, तो आहे जीवनाचं गाणं। या सणात मंदिर नाही, हे संपूर्ण आकाशच मंदिर आहे। प्रार्थना नाही तर नृत्य हीच प्रार्थना आहे। देव मूर्तीत नाही तर धान्यात, जमिनीत आणि पावसात आहे। ढोल वाजतात तेव्हा गारो लोकांच्या हृदयांना वाटतं पृथ्वीचं हृदय त्यांच्या तालात धडकतंय। आजच्या जगात जिथे निसर्ग विसरला जातोय, वांगला आपल्याला आठवण करून देतो की आध्यात्मिकता ही फक्त मंदिरात नसते, ती मातीच्या सुगंधात, धान्याच्या कणात आणि एकत्र येण्यात असते। जेव्हा ढोल निनादतो तेव्हा आकाश झंकारतं, जेव्हा लोक हसतात तेव्हा भूमी फुलते। वांगला म्हणजे कृतज्ञतेचं नृत्य आणि आकाशाचं गाणं, जिथे प्रत्येक ठोका म्हणतो धन्यवाद निसर्गा। आजच्या या जगात आपण रोज धावतो, स्क्रीनवर, रस्त्यांवर, स्वप्नांच्या मागे। एक क्षण थांबून विचार करा, आपण शेवटचं कधी जमिनीला स्पर्श केला? आपण शेवटचं कधी पावसाच्या पहिल्या थेंबाला धन्यवाद दिला? किंवा ज्यांच्या हातांनी आपलं अन्न तयार होतं त्या शेतकऱ्यांच्या हातांना कधी कृतज्ञतेने नमस्कार केलाय? आपण दिवे लावतो, सण साजरे करतो, पण कधी विचार केला आहे का त्या मातीच्या सुगंधाशिवाय, त्या धान्याच्या कणाशिवाय आपला कोणताच सण साजरा होऊ शकत नाही? कदाचित आता वेळ आली आहे आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे वळण्याची, त्याला धन्यवाद म्हणण्याची आणि या भूमीशी आपलं हरवलेलं नातं पुन्हा जिवंत करण्याची। कारण खरी आध्यात्मिकता ती मंदिरात नाही, ती पृथ्वीच्या कुशीत आहे। आणि खरी प्रार्थना ही शब्दात नाही तर कृतज्ञतेत आहे। आणि म्हणूनच मला असे वाटते, हा सण फक्त गारोंचाच नाही, तो प्रत्येक माणसाचा आहे जो निसर्गावर प्रेम करतो। मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।